पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपच्या अंतर्गत गोटातून ही मोठी माहिती समोर आली आहे। तर मुंडेंना विधान परिषदेवर घेत राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न होतोय असं सुद्धा दिसतंय। ओबीसी आंदोलन आणि बदलती सामाजिक समीकरण लक्षात घेता परिषदेवर पाठवण्याचा निर्णय होण्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय पंकजा मुंडेंची आता विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। सध्या भाजपसाठी ही सर्वच नेते मंडळी जी गेल्या अनेक वर्षांपासून बॅकफूटवरती गेली होती त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना सक्रिय करणं आणि त्यांचा राज्याच्या राजकारणात उपयोग करणं हे खूप आवश्यक बनले। त्यातलंच एक महत्त्वाचं नाव आहे पंकजा मुंडे, मोठ्या ओबीसी नेत्या, भाजपच्या माजी मंत्री आणि मराठवाड्यातलं एक मोठं नाव म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जातं। त्यात पंकजा मुंडेंची आता विधान परिषदेवर वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले। अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे राज्यसभेवर जातील अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, मात्र त्या शक्यतांना कुठेतरी ब्रेक लागला आणि त्यांची विधान परिषदेवरची जी काही वर्णी आहे ती जवळपास निश्चित झाली आहे। त्यासोबतच राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची सातत्याने चर्चा होते। हा विस्तार आता अधिवेशनाच्या नंतर होईल अशीही माहिती मिळते आणि या विस्तारात पंकजा मुंडेंना देखील मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असंही बोललं जाते। या सगळ्या गोष्टींचा फायदा मराठवाड्यामध्ये जे काही आंदोलन उभं राहिले आणि पर्यायाने ज्याचे पडसाद जे महाराष्ट्रामध्ये उमटतात त्या सगळ्यावरती उमटू शकतात आणि ओबीसी नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदावर जर वर्णी लागली तर त्याचा निश्चित मोठा फायदा भाजपला ओबीसी वोट बँक इंटॅक्ट करण्यामध्ये होऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या शक्यतांचा अभ्यास करता पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे। आपण पाहिलं असेल की यापूर्वी काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये कोर कमिटीची एक बैठक होती। त्या बैठकीला देखील पंकजा मुंडे उपस्थित होत्या। राज्य कोर कमिटीच्या बैठकीला सुद्धा पंकजा मुंडेंची उपस्थिती होती। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मुख्य प्रवाहात येतील हे आता जवळपास स्पष्ट झालंय। बरोबर आहे। त्यामुळे आता चर्चा तर बऱ्याच होत्या, मात्र वर्णी लागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। अधिकृत घोषणा कधी होते हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद ओम सगळ्या दिलेल्या माहितीसाठी।